तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझा मुंबईमध्ये तिसरा दिवस आहे आणि आज सुद्धा फिरायला जायचं आहे. आता सध्या तरी निवांत आहे. मग आम्ही स्वयंपाक करते किचनमध्ये. आमची आजी इथं मालिका बघते. कशी स्टाईल आहे आमच्या आजीची मालिका बघायची. म्हणजे आमच्या आजीचं कसं आहे माहिती आहे का, मालिकेशिवाय आजीचा दिवसच जात नाही. मालिका बघायला नाही भेटली ना, आजी अक्षरशः म्हणजे अशी रुसूनच बसते मालिका जर तिला बघायला नाही भेटली तर. इतकं जास्त मालिकेचं कनेक्टेड ना. आता स्टारच्या सगळ्या मालिका बघते आमची आजी. तर चपात्या भाजायला मामीची थोडीशी मदत करू आता आपण. घरात बसल्या बसल्या कंटाळा आला होता. मग म्हणलं थोडंसं मंथनला घेऊन यावं इकडं, म्हणजे थोडा टाईमपास सुद्धा होईल ना. मंथन नसला करमत नाही तर. आणि आज कुठं फिरायला जाणार आहे का नाही हे काय अजून मला कन्फर्म नाही आहे. पण जर मंथन आला तर फिरायला यायचे चान्सेस वाढणार आहेत, कारण एकटा काय कुठं फिरायला जाणार नाही मी. तर जाऊ आता मंथनला नाही. माझ्या दोन्ही मामांची घरं जवळपासच आहेत, एक दोन किलोमीटरच्या अंतरात. दोन्ही मामा इथंच राहतात नेरूळमध्ये. तर चला जाऊ आणू मंथनला. तर जाऊयात आपल्या लॉर्ड प्लॅटिनावरती. फिरायला जायचं कुठं आज? नाही जायचं बर. ए थांब ना, एक डायलॉग ऐकू दे ना त्याला. 10 सेकंड मागे घे फक्त. चांगलं. अरे कुठली भाषा बोलते? काय लावले? पण ही भाषा का अशी बोलते? काही नाव आहे सिरीजचं. तर बायको दिवसभर झोपलोच होतो. असे वाईस थोडस पडलो ना, अशी निवांत झोप लागली ना, कळलंच नाही. त्याच्यामुळं आता वाजले 7. तर काल विषय काय झाला, आम्ही मॉलला गेलो तिथं आम्हाला एक शर्ट आवडला होता, पण मी त्यावेळेस घेतला नाही, कारण म्हणतात म्हटला त्याच्यापेक्षा चांगला भेटेल. पण माझं काय म्हणणं आहे, मला तोच शर्ट आवडलाय तर मग आता घ्यावं मग तोच. मग परत आपण त्याच मॉलला निघालोय तोच शर्ट घ्यायला, आणि दुसरीकडे कुठं पण जाऊयात फिराय, काही विषय नाही. तर चला म्हणते तोच शर्ट घ्यायचा ना. बघू ना अजून कुठं तरी दुसरीकडे पण, अजून दुसरीकडे कुठं पण जाऊ ना फिरायला. त्या मॉलला पण जाऊ, ते शर्ट घेऊ आणि मग दुसरीकडे जाऊ. पहिले दुसऱ्या मॉल मध्ये जाऊ, मग तिथून बघू. मला तो शर्ट लय आवडला. मॅक्स तिकडे पण आहे, तिकडून पण घेऊ, तिकडून पण काय आवडलं तर घेऊ. पैशाची कमी आहे का आपल्याकडे? म्हणजे आहे थोडीशी कमी आहे. करू काहीतरी ऍडजस्ट, कळते ना तुला. तुझ्यासाठी पण घेऊ, काय घ्यायचं असं. आणलाय ना बंडल? हा काढतोय. काढ काढ काढ. लय वजन आहे का? राहू दे, मग आतमध्येच राहू दे. जाऊ वेळ येईल तेव्हा काढ बाहेर. बघ दुसरंच काहीतरी निघायचं बाहेर. घेतला बाबा. तिथं लिहिलं होतं नो हेल्मेट नो एंट्री. म्हणलं आता आपल्याला एंट्रीच भेटत नाही. काल आणलं होतं हेल्मेट. लॉर्ड प्लॅटिनाला मोठ्या अशा पार्किंगमध्ये लावलेलं आहे आपण. तर तिथं काय लिहिलं होतं की नो हेल्मेट नो एंट्री. पण आता आपण काय हेल्मेट आणलेलं नाही, मी या गडबडीत निघलो त्याच्यामुळं ध्यान राहिलं नाही. पण दिली भेटली आम्हाला, कशी तरी एंट्री भेटली. आता कशी भेटली काय भेटली काय माहीत नाही. येताना सुद्धा RTO दिसली होती आम्हाला, अशी कट मारून काढला मी, वाचलो थोडक्यात. पण बघ की काल हेल्मेट आणलं होतं तेव्हा एक सुद्धा पोलिसवाला भेटला नाही किंवा काय नाही. आणि आज आम्ही हेल्मेट आणलं नाही, लगेच RTO. रात्रीच असतं हेल्मेट आपलं, रात्रीचं RTO असते का? सांगायचं होतं ना मला, आपण आणताना आणली नसते का? आता बाहेर कुठं आणखीन कुठं गावली म्हणजे RTO.
बघू मग जाऊ आपण. जाऊ मग नाही काय विषय. डू नॉट लिव्ह युअर व्हेकल कीज हेल्मेट ऑर अदर बिलॉंगिंग्स इन पार्किंग. बिलॉंगिंग्स हा बरोबर आहे. हेल्मेट नॉट लिव्ह. हेल्मेट नॉट लिव्ह. हेल्मेट नॉट लिव्ह. आकलीच नाहीत मग. सिविक सेन्स. व्हेरी सिविक सेन्स. बाय लोक, आपण पुन्हा आलेलो आहे कालच्याच प्लेसवर. तो शर्ट लईच आवडला मला म्हणून आलो, नाही तर चांदोबी दे. तिकडं पण जाऊ रे, तू कशाला टेन्शन घेतोय. अरे ब्रदर, ते पांढरावाला छान आहे. तावाला मागचा वाला छान आहे का? क्वालिटी हो पण छान आहे पांढरावाला. हो पण ते ह्यो 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 मला तो शिकागो आवडला. तर भाई लोक, मला काल हा शर्ट आवडला होता. तर ह्याच्यात आणखीन पण चॉईसेस आहेत. तर बघू आपण काय काय शर्टमध्ये आवडतं आहे. आणखीन मंथनला सुद्धा आवडला आहे. तर शेवट आपण हा शर्ट फायनल केलेला आहे आता. पिशवी घ्यायची का? तर भाई लोक, आपण आपले जो शर्ट मला घ्यायचा होता तो तर घेतला नाही, पण दुसरा आवडला त्यामुळे दुसऱ्या शर्ट मी घेतलेला आहे. तर आता आणखीन कुठं तरी जायचं म्हणतोय. बघू कुठं जायचं म्हणतोय आणि जाऊ. आणि उद्या पण आपल्याला असं तसं मोरगावकडे पुन्हा जायचंच आहे. त्याच्यामुळं काय फिरायचं आहे ते आत्ताच फिरून घ्यायला पाहिजे. आज लगेच भेटले बाबा. म्हणतात बाई आता कुठं जायचं आपल्याला, सांग बरं. काय म्हणलं होता ते बॉम्बर काय? इनॉर्बिट त्याचं काय? अजून एका मॉलला नेणार वाटतंय आपल्याला. चला जाऊ. ती पार्किंग बघितल्यावर असा फील येतो ते असा एक म्हणजे बॉलिवूड नाही कुठले हॉलिवूडचे पिक्चर असतात बघा. हॉलिवूडच्या मूवीजमध्ये असे मोठे मोठे बंकर्स टाईप पार्किंग असतात. तर एकदम तशीच फील येतोय सध्या तरी. बाय लोक, तो दुसरावाला मॉल लई जास्त लांब होता त्याच्यामुळे तिकडं काही गेलो नाही. आणि आता डायरेक्ट घरी आलो. ते नियोजन कॅन्सल झालं. म्हणताना बाहेर डायरेक्ट त्याच्या घरी सोडलं. त्याचे पण 12वीच्या बोर्डाचे पेपर आहेत, त्याने पण थोडा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे मग त्याला मी घरी सोडलंय आणि आता इथं आलोय. तर आता मस्त थोडा वेळ लुडो खेळत आपण. तर मित्रांनो, आजचा दिवस संपला. आजच्या दिवसात काही एवढं काय झालं नाही. ब्लॉग पण काही लय मोठा झालेला नाही, पण मजा आली आज मॉलला गेल्यामुळे. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तो घंटा वाजवा. तर मी माझा ब्लॉग इथं संपवतो. आणि उद्या पण आता रिटर्न मोरगावला जायचं आहे, तर उद्या पण ब्लॉग करणारच आहे मी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर बाय लोक, आपली पलक मस्तपैकी डोक्याची मालिश करून देते सध्या आपल्याला. थँक्यू व्हेरी मच तू पलक. गपरे नालाय का.